मलेशियातील क्वालालंपूर इथं होणाऱ्या 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। पूर्व आशिया शिखर परिषदेत हिंद प्रशांत क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसमोरील आव्हानांवर चर्चा आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय अपेक्षित आहे। यापूर्वी जयशंकर यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली। यावेळी उभय नेत्यांच्या द्विपक्षीय संबंध तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर झालेल्या चर्चेवर त्यांनी भर दिला। थायलंडचे परराष्ट्र मंत्री सिहासक फोंगसावन यांची भेट घेऊन चर्चा केली। जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांची भेट घेतली आणि भारत सिंगापूर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी नव्या मार्गांचा शोध घेत जागतिक आणि प्रादेशिक स्थितीवर विचारविनिमय केला। काल क्वालालंपूर इथं झालेल्या 47व्या आसियान शिखर परिषदेच्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी उच्चस्तरीय प्रादेशिक राजनैतिक चर्चांमध्ये भाग घेतला। परराष्ट्र मंत्र्यांनी शिखर परिषदेच्या निमित्तानं मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशीही चर्चा केली। दोन्ही नेत्यांनी भारत मलेशिया द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली। जयशंकर यांनी त्यांचे दक्षिण कोरियाचे समकक्ष चो ह्यून यांची देखील भेट घेतली। दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, संरक्षण आणि जहाज बांधणीमध्ये अधिक सहकार्य करण्यावर चर्चा केली।